काही चित्रपट असे असतात जे थिएटरमध्ये खूप जास्त चालत नाहीत, परंतु जेव्हा ते युट्यूबवर किंवा OTT प्लॅटफॉर्मवर येतात तेव्हा ते लोकांना खूप आवडतात आणि खूप फेमसही होतात ते चित्रपट. त्यापैकीच एक मराठी चित्रपट क्षणभर विश्रांती. हा चित्रपट जर का तुम्ही पाहिला नसेल तर हा जर का तुम्ही रिव्ह्यू पाहिला तर नक्की पहा, आणि जर का पाहिला असेल तर तुमच्या आठवणी काय त्या नक्की शेअर करा या चित्रपटाबद्दलच्या. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर पहिल्यांदा एका रिलीज झालेल्या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करतोय. रिव्ह्यू इन शॉर्ट काय चित्रपट आहे ते सांगणार आहे, कारण माझ्याही या चित्रपटासोबत काही आठवणी आहेत तर त्या सुद्धा मी शेअर करेन. तर क्षणभर विश्रांती हा चित्रपट जेव्हा मी पाहिला होता तेव्हा मला खूप आवडला होता. म्हणजे मी थिएटरला पाहिला नव्हता, परंतु खूप आवडला जेव्हा मी मोबाईलवर वगैरे पाहिला तेव्हा. तर कथा अशी आहे की 4 मित्र आहेत. ते 4 मित्र बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटतात. त्यापैकी एक मित्र जो ऋत्विक आहे, म्हणजे सचित पाटील ज्यांचा रोल करतायत, तर त्याचा बंगला आहे अलिबाग मध्ये आणि ते तिथे पिकनिकला जायचं एक प्लॅन करतात. आणि मग त्याच बंगल्यावरती एक केअरटेकर आहे. तो केअरटेकर आपला स्वतःचं सगळं असं वावरतोय त्या बंगल्यामध्ये, आणि तिथेच त्यांनी हॉटेल सुद्धा उघडलंय. तिथे त्याची बहीण सुद्धा राहते त्याच्यासोबत. मग पुढे त्याची केअरटेकरची कहाणी काय, आणि हे जे 4 मित्र आहेत ते बंगल्यावर त्या पिकनिकला गेल्यानंतर तिथे अजून 4 मुली पिकनिकसाठी आलेल्या असतात. बरं, त्या बंगल्यावर जो की त्यांचा एक स्वतंत्र बंगला आहे त्या ऋत्विकचा, त्याच्या वडिलांचा. तर मग तिथे ते 4 मुली काय करतायत आणि मग ते तिथे हॉटेल का उघडलं त्या केअरटेकरनी, हे सगळं, आणि त्या 4 मित्रांचं त्या 4 मैत्रिणी जिथे ते राहायला आल्यात 4 मैत्रिणी सुद्धा त्यांच्यावर प्रेम होतं का आणि त्यांच्यावर फ्रेंडशिप कशी फुलते, हे सगळं पाहण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल. खूप इंटरेस्टिंग कथा आहे. कलाकारांबद्दल म्हणाल तर खूप जबरदस्त कलाकार आहेत. 4 मित्र जे सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमंत डोमे आणि मौलिक म्हणून जे एक नवीन ऍक्टर आहेत, तर मौलिक भट्ट म्हणून, तर ते सुद्धा आहेत. आणि ते प्रोड्युसर सुद्धा आहेत. आणि सचित पाटील ह्या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत. त्यामुळे खूप छान काम सुद्धा केलं आणि डिरेक्शन सुद्धा केलेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि जर का 4 मैत्रिणींबद्दल म्हणाले तर मनवा नाईक आहेत, पूजा सावंत आहेत, सोनाली कुलकर्णी आहेत, आणि अजून एक कोणतरी ऍक्ट्रेस आहे, मला वाटतं आठवत नाहीये, पण 4 ऍक्ट्रेस अशा आहेत. कादंबरी कदम त्या सुद्धा आहेत. तर सुंदर अभिनय झाला सगळ्यांचा. आणि जो मी केअरटेकर म्हणाल तर केअरटेकरची भूमिका भरत जाधव यांनी केलेली आहे, आणि शुभांगी गोखले हे सुद्धा आहेत. त्यामुळे खूप जबरदस्त स्टारकास्ट आहे, आणि त्यासोबत त्याच स्टारकास्टचा अभिनय सुद्धा जबरदस्त झालेला आहे. जो रोल ज्याला दिलेला आहे त्यांनी तो परफेक्ट केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. स्पेशली सचित पाटील, भरत जाधव, शुभांगी गोखले आणि सोनाली कुलकर्णी यांचा अभिनय खूप सुंदर झालेला आहे. त्यानंतर जर का सिद्धार्थ जाधव बद्दल म्हणाल तर त्याची कॉमेडी उत्तम झालेली आणि भारी, खूप हसायला येतं त्याच्या कॉमेडी सीन्समध्ये. हेमंत डोमे यांचं सुद्धा सुंदर काम आहे. तर एकूणच सगळ्यांचा अभिनय छान आहे. डिरेक्शन बद्दल म्हणाल तर खूप जबरदस्त डिरेक्शन केलेलं आहे सचित पाटीलने. म्हणजे पिकनिक आणि त्याला जोडून एक गंभीर विषय केअरटेकरचा कसा हाताळलेला आहे तो खूप सुंदर हाताळलाय डिरेक्टर सचित पाटील यांनी. आणि जर का स्क्रीन प्ले बद्दल म्हणाल तर कुठेही बोर होत नाही. एक पिकनिकला जातोय आपण असंच वाटतं आणि पिकनिक एन्जॉय करतोय असं वाटतं एका साईडला, आणि एका साईडला एक जबरदस्त म्हणतात ना की सॅड स्टोरी सुद्धा चालू आहे. त्यामुळे हे जे बोलतात ना की कॉम्बिनेशन आहे ते परफेक्ट जुळून आणलंय डिरेक्टरने, आणि त्यामुळे स्क्रीन प्ले सुद्धा फास्ट आहे. एक गोष्टी घडत जातात आणि त्यानंतर कुठेतरी काही सॉफ्ट गोष्टी घडतात आणि कुठेतरी टफ म्हणजे खूप सॅड गोष्टी सुद्धा घडतात. तर ते बघायला तिचं एक बॅलन्स आहे, तो बघायला खूप मजा येते आणि कुठेही बोर व्हायला होत नाही. कारण मुवमेंट्स अशा आहेत की सॅड मुवमेंट्स पण आहेत, हॅप्पी मुवमेंट्स पण आहेत, कारण पिकनिक आहे त्यामुळे खूप मजा येते. त्यामुळे स्क्रीन प्ले सुद्धा खूप फास्ट आहे. आणि व्हिज्युअल्स बघाल तर अलिबागचे जे व्हिज्युअल्स आहेत ते खूप सुंदर आहेत. ऋषिकेश कामेरकर यांचं म्युझिक आहे, आणि ह्या चित्रपटातलं प्रत्येक गाणं आपण कधी ना कधी ऐकलंय सगळ्यांनी, फक्त तुम्हाला कदाचित हा चित्रपट ठाऊक नसेल. त्यामुळे सगळी गाणी खूप छान आहेत आणि खूप एन्जॉय सुद्धा करतो आपण चित्रपट बघताना. भले आपण मोबाईलवर चित्रपट बघत असो तरी तो खूप एन्जॉय करतो. तर म्युझिक पण खूप सुंदर म्युझिक आहे. त्यामुळे
ओव्हरऑल जर का चित्रपटाबद्दल म्हणायचं तर मी खरं सांगू तर हा रिव्ह्यू किंवा ह्या चित्रपटाबद्दल सांगायचं हेच आहे की खूप साऱ्या आठवणी आहेत या चित्रपटापासून, आणि जर का तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्याही असतील, आणि जर का नसेल पाहिलं तर खरंच सांगतो की तुम्ही हा चित्रपट पाहायलाच पाहिजे. एक मराठीमधला एक खूप हलका फुलका पण खूप भारी चित्रपट आहे म्हणायला हरकत नाही, क्षणभर विश्रांती. आणि नाव पण साजेस आहे, कारण हॉटेल जे उघडतो केअरटेकर तर त्याला क्षणभर विश्रांती हेच नाव देतो, आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप धकाधकीचं आयुष्य आहे, परंतु त्याला एक क्षणभर विश्रांती हवी, तर ती कशी हवी तेच ह्या चित्रपटामधनं आपल्याला शिकायला सुद्धा मिळतं. आणि एक जबरदस्त चित्रपट केलेला आहे सचित पाटील यांनी, त्याच्यासाठी सचित पाटील सरांचं खूप 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 कौतुक. तर हेच होतं या चित्रपटाबद्दल मत, आणि सांगायचं एवढंच होतं की हा चित्रपट तुम्ही एकदा तरी पाहायला पाहिजे, कारण मराठीत असे खूप चित्रपट बनतात जे की आपल्याला माहीत नसतात, त्यापैकी एक हा चित्रपट आहे, त्यामुळे नक्की पहा. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा, आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.